तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता चाललो मी जयसिंगपूरमध्ये आणि गाडीला हे बघू शकता. गाडीला एकदम साधा कव्हर आहे, जे कंपनी फिटेड आहे तोच कव्हर आहे. मी आता लेदरचा कव्हर घालायला चालू आहे गाडीला आणि आणल्यानंतर याचा लुक पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आता त्यांची वाट बघत बसलोय, कारण माझं नेट चालू होईना, त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रॅक होईना झालं. त्यामुळे मी त्यांची वाट बघत बसलोय. आता कधी येतात कोणास ठाऊक. तर मित्रांनो, मी आता घरी आलोय, त्यांची गाडी घेऊन आलोय. ज्यांचे म्हणजे जे सीट कव्हर घालणार आहेत ना, त्यांची गाडी होती. त्यांनी माझी गाडी घेऊन गेली आणि मी त्यांची गाडी घेऊन आलोय. स्कूलला जायला तर एकतर लेट झाला मला, त्यामुळं पहिला एका स्कूलचं शूट आहे, त्या स्कूलचं शूट करणार आणि मग मी माझ्या नेहमीच्या स्कूलला जाणार. तर मित्रांनो, मोबाईलचा कव्हर तेवढा बदलला, कारण लेच खराब झाला होता हा, म्हणून म्हटलं सगळं दुसराच घ्यावा नवीन. तर आता माझा क्लास आहे सेकंड बी वरती, माझं लेक्चर आहे. अरे सगळी झोपले. हे काय म्हणे, हे काय असं का? हे बघ स्टॅच्यू. हे हाय करा, एकदा हाय करा. शूज निकालो, यहाँ पे असेंबली हॉल में जाना है. हाँ? तर मित्रांनो, आयफोन बघणार आहे का तुम्ही? कागदाचं केलंय, खतरनाक आहे ना. आयफोन 16 आहे ना रे. मस्त आहे, एक नंबर. कॉलिंग फोटो वगैरे येतात का? कोण आलंय बघा ते आज चक्क डबा द्यायला. कोण आलंय ते? माझं नागुले आलंय काय? ह्याच्या मागणं हे शेंगरू पण आले बघा. हे शेंगरू, दोघी पण अडसटलेली. पप्पांना घालून दाखवली. होय, पप्पांना घातलेली. शाबास. सगळ्यांनी घातले वाटते. सुट्टीच द्यायची नाही. तू का आलीस खाली? मम्मी आली म्हणून. मला वाटलं मला बघायला आले असते तुला. असंच सोड, आळस दे पहिला. तर मित्रांनो, ही माझी बाची, ज्या तुम्ही सारखं व्हिडिओ मध्ये बघितलं असेल हिला. तर खूप छान गाणं म्हणते. म्हण का गाणं म्हण ग. गाणं नव, गाणं म्हण म्हणता ना गाणं. हा म्हण. टाकलो. काय करलंस ग? काय सापडणार नाही तर देणार नाही खरं. ही गाणं म्हणली तर देणार. चल म्हण. हा म्हण, मी लावतो गाणं त्याच्यावर तसं म्हण. काय तू? हा काय सांगू? ए नीट म्हण. म्हण की रे बा. हा काय सांगू? कुठे चाललेस? माझी पर्स घेऊन इकडे. मी पण पर्स म्हणालोय. माझी बॅग घेऊन कुठे चाललीस का? इकडे. अरे पॉपिंग करते. मी गणपती. तुझा बाबा यायला पाहिजे उचलायला मला. तुझा बाबा यायला पाहिजे उचलायला मला. आता ज्या आईला त्याच्या उडून तोडून टाका ते. कशी आहे? तिच्या मामाची पर्स आहे ते. मग हिजू कोण आहे? मी मामाची पर्स आहे. दे बारकीला देऊन टाक. काय नाही तर दे ना. मग गाणं म्हणून तुला देऊ तुम्ही. चल आता काय करणार? आता बॅग ठेवलं की नाही. हा हे कुठला जरा हे चायनीज डान्सच आहे बोल. ती बघ. ए रिमोट खाऊ नको, आज चॅनल लागतील. तर मित्रांनो, माझ्या ह्या 2 आगाव बाची आलेले आहेत. हिला दवाखान्यात दाखवायचं आहे, त्यामुळे खालीच दवाखाना आहे, भाड्याने दिलाय तो. आणि त्यामुळे ह्या 2 आगाव बाची अजून दवाखाना उघडला नाही तोपर्यंत तिथं आल्यात. 5 दंगा इस्कूट केलाय. दंगा इस्कूट काय? कुठं ते परशी पुसायचं पिल्या? परशी पुसणार तू? पुसणार? पुसणार काय? घे पुसायला.
ए नको तू नको श्रीदी पुसत्या शितू जा पुस जाते घे जा बा कसं पुसते बघ आता कसं पुसायचं असते ते हा घे घे की तोंडात काढते पिल्या अगं रिमोट खाऊ नको आज चॅनल बिनेल लागते छान आहे ना हा अगदी तुझ्यासारखं आहे बघते है की नाही श्रीदी पडशील चला ए जाओ दवाखान्यात दाखवून जाओ श्रुती मी येऊ तुझ्या बरोबर ही कुठली लँग्वेज आहे नको सगळ्यात आगाऊ बच्चे तर मित्रांनो मी एका ब्लॉग मध्ये म्हणलो होतो की ही मंदिरात लाईट नाही आहे मंदिराच्या लाईटसाठी मी जुगाड करेल जुगाड कशाला विकत आणायचं हे असणं यातूनच आपल्याला काहीतरी क्रिएटिव्हिटी सुरू असते आपल्या डोक्याला कधी शांत बसू द्यायचं नाही हे की नाही मोठा तर मित्रांनो फायनली एक कट झालेला आहे एवढं आहे पण कट करताना लय दमवले बोटं दुखायला लागले हाताचे आता हे यात बसलं तर नशीब ओ माय गॉड पुढचा भाग कट करा सोडून मागचा भाग कट केला त्यामुळे आता हे जाय ना यात सगळी मेहनत वाया ठीक आहे जरी हे हा तुकडा वाया गेला असला तरी आपण हार नाही मानायची कारण हा छोटासा तुकडा त्याचा राहिला आहे तो ह्या इथे चिटकू शकतो आपण हे कसं आहे रिफ्लेक्टरचं काम करते त्यामुळे याचा काही एवढा विषय येत नाही हे या इथे चिटकवतो आणि वरून अशी काच चिटकवतो म्हणजे विषय गोल आहे की नाही तर आपल्याकडे फेविबॉन्ड आहे माझी अशी छोटी मोठी काय ना कामं जरा इलेक्ट्रिक थोडंसं करत असतो घरी त्यामुळे हे लागतं मला सारखं त्यामुळे मी आणून ठेवले हे तर अशा प्रकारे हे आपलं चिटकून झालेलं आहे आणि असं दिसतंय ज्यावेळेस त्यात लाईट लागेल ना मग बघा आपण कसं दिसतंय ते तर आपलं जुगाड कम्प्लीट झालेलं आहे बघा लाईट लागतं काय 1 2 3 आता मस्तपैकी मंदिरात लावू आणि मग याचा फायनल लुक बघूया आपण तर मित्रांनो आपला फायनल लुक झालेला आहे थांबा लाईट घालवतो म्हणजे अजून चांगलं दिसेल ते आपल्याला तर ही आहे लाईट मस्तपैकी जुगाड झालेला आहे की नाही कोणताही 1 रुपया न खर्च करता म्हणजे आधी केलेलं आहे त्यातच जुगाड केले ते माझ्या कामाला किती रेटिंग देणार आउट ऑफ 10 चला पटापटा कमेंट बॉक्स मध्ये द्या तर मित्रांनो ही अशी किरकोळ घरातली कामं असतात ना ती करायची कारण ह्यातनं जी सक्सेस मिळते ना ते हळूहळू आपला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होत राहतो त्यामुळे असली कामं करायला अजिबात लाजायचं नाही करायचं काही असू दे इलेक्ट्रिक असू दे ना घरातलं कुठलेही काम असू दे करायचं ढिल्ल नाही पडायचं अजिबात ढिल्ल पडायचं नाही